बँकांनंतर आता रेल्वेचे अधिकारी जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी अडचणीमध्ये आलेत। सीएसटी ठाणे कल्याण रेल्वे स्थानकातील आरक्षित तिकीट खिडक्यांवर बेकायदेशीररित्या 2000 आणि चलनातल्या 100 रुपयांच्या नोटा बदलून दिल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर झालाय। या प्रकरणी मध्य रेल्वेचे सहाय्यक व्यवस्थापक के.एल. भोयर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 8.22 लाख रुपये बदलून दिल्याचा या अधिकाऱ्यावर आरोप आहे। याशिवाय इतर ठिकाणी अशा प्रकारे जुन्या नोटा बदलून नव्या नोटा दिल्यात का याचाही तपास सीबीआयकडून केला जातोय। रेल्वे तिकीट काउंटरवर झालेल्या नोटा बदली प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर यांनी। बघूया। मध्य रेल्वेने आपल्या अधिकाऱ्यांना पैशांची हेराफेरी किंवा एक्सचेंज करू नका असं आधीच बजावलं होतं आणि त्या संदर्भातलं पत्रक देखील काढलं होतं। तर देखील असाच एक गुन्हा आता मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यावर नोंद झालेला आहे। मध्य रेल्वेचे असिस्टंट कमर्शियल मॅनेजर कोचिंग या पदावर काम करणारे के.एल. भोयर यांच्यावर हा गुन्हा सीबीआयने दाखल केलाय। याची जी माहिती आहे ती मध्य रेल्वेनेच स्वतः सीबीआयला दिली होती। के.एल. भोयर यांनी 8,22,000 रुपयांची रोकड ही नव्या 2000च्या नोटांमध्ये आणि 100च्या नोटांमध्ये एक्सचेंज करून घेतली आणि त्यासाठी त्यांनी सीएसटी कल्याण ठाणे या ठिकाणी जे काउंटरवर पैसे आले होते तिकीट काउंटरवर त्या पैशांचा वापर केला। ज्यावेळी आम्ही या सगळ्या संदर्भातली माहिती मध्य रेल्वेला दिली आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मध्य रेल्वेने याबाबत साफ नकार दिला। कोणतेही अधिकारी पुढे येऊन या संदर्भात बोलण्यास तयार नाहीत। ही माहिती जी आहे ती मध्य रेल्वेने दिली असताना मध्य रेल्वे का बोलत नाही असा हा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। त्याचबरोबर या एका अधिकाऱ्यांच्या मागे आणखीन किती अधिकारी होते किंवा आणखीन किती कर्मचारी होते हे शोधण्याचा आता सीबीआय प्रयत्न करते। कॅमेरामॅन संतोष अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई।